नाशिक हादरले. भाजप नेते उद्धव निमसे यांच्या गटाच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू. नाशिक शहरातील नांदूरनाका परिसरात बैलपोळा सणाच्या दिवशी झालेल्या गटाराजीतून निर्माण झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे वय 28 वर्ष याचा शुक्रवारी दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून भाजप नेते आणि माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलपोळा सणाच्या दिवशी नांदूरनाका परिसरात निमसे गट आणि धोत्रे गट यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर रस्त्यावर चक्क हाणामारीत झाले. निमसे गटाने केलेल्या मारहाणीत राहुल धोत्रे गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सलग उपचार सुरू असतानाही त्याचा मृत्यू झाला. घटनेदरम्यान झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निमसे गटातील काही कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. मात्र मुख्य आरोपी आणि त्यांचे काही साथीदार फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. राहुल धोत्रेच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही राहुलचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कुटुंबियांनी दिला आहे. रुग्णालय परिसरात कुटुंबीय आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज 24ला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. खरं तर आज आपण बघतो आहोत की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आज एकीकडे आपण बघत आहोत की जशा पद्धतीने मसाजोगचं बीडचं प्रकरण घडलं तसंच काहीसं आज संदीप देशमुखचं हत्याकांड होतं, तसंच काहीसं हत्याकांड आज राहुल धोत्रे यांचं झालेलं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु याला जर आपण बघितलं असेल तर 22 तारखेला गुन्हा घडलेला आहे आणि अद्याप मुख्य जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. हा सिंडिकेट क्राईम आहे. आमची मागणी तीच आहे की संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर MCOC मोकाळा अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर योग्य ते सेक्शन लागले पाहिजे. परंतु आज जर आपण बघितलं असेल तर ह्या जे मुख्य आरोपी त्यांना कुठेतरी इंटेरियम साठी पळून जाण्यासाठी मदत करण्यात या पोलीस यंत्रणेचा सहभाग आहे काय असं संशय इथे यायला जागा आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून मग शिवसेनेच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी मोर्चे काढण्यात आले, परंतु पोलीस प्रशासनावर याच्यावर कुठल्याही प्रकारची लवकरात लवकर कारवाई न केल्यामुळे संदर्भित आरोपी पळून गेल्यात यशस्वी झालेले आहेत. आमची मागणी तीच आहे की यांच्यावर संग्रहित गुन्हा कायद्यानुसार मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर संबंधित आरोपींना अटक करावी अशी आमची मागणी आहे. माझं नाव आकाश धोत्रे. आज माझ्या भावाचा राहुल धोत्रेचा निर्घृणपणे खून झालेला आहे. उद्धव बाबुराव निमसे नगरसेवक याच्या आदेशाने त्याच्या कार्यकर्त्यांनी आज माझ्या घरावर हल्ला केला. कोण धोत्रे मिळतील सगळे धोत्रे संपून टाका या आदेश देऊन आज माझ्या भावावर हल्ला झाला आणि त्याचा निर्घृण प्रकारे खून झालेला आहे. त्याचे लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आलेले आहे, तरी पोलीस प्रशासन त्याला अटक करत नाहीये. उद्धव निमसे हा खुलेआम फिरतोय. आमची एवढीच अपेक्षा आहे का त्याला अटक करावं. जोपर्यंत अटक त्याला करणार नाही उद्धव निमसेला तोपर्यंत आम्ही मृतदेह हातात घेणार नाही व त्याचा अंत्यविधी करणार नाही. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर उद्धव निमसे नगरसेवक याला लवकरात लवकर अटक करावे.